मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज हेअर वॉश केलं भरपूर दिवसानंतर, कारण थोडंसं थंडी कमी आहे आणि मी चालली आता प्रेसचे कपडे आणायचे. सो ते घेऊन येते. पटकन अन्वीला घेऊन आले मी गार्डनला. ॲक्च्युली प्रेसचे कपडे आणायला गेलो, त्यानंतर पडशील पटकन पडशील. तर अन्वी काही घरी यायला तयार नव्हती. बाहेर जाऊ म्हणजे कुठं न्यायचं. एका गार्डनला नेलं, इथं जवळ गणपतीचं मंदिर आहे, तिथे मोठं गार्डन आहे थोडंसं, आणि खेळायचे पण भरपूर आहे. पण तिथे पण लॉक लावलेलं होतं ॲक्च्युली, त्याच्यामुळे मग आता इकडे गजानन मंदिरला आलो. तिथे आहेत थोडेफार काही खेळणे. कसं करायचं असं? अरे बाप, कसा असं? कुणी सांगितलं तुला? एवढं माहिती आहे ना हिला, लिटरली एवढं माहिती आहे की म्हणजे कधी कधी ना एकदम विचार येतो, कधी शिकते, काय शिकते, कुठून शिकते. हा बसू, हे घे, हा तिकडे बसू. चल चल बस, ये इथं बस. हाँ बसा. हे आहे ज्युनियर चोकोसिप म्हणून. अजूनही ही 1 रुपयालाच मिळते. म्हणजे बाकीचे चॉकलेटचे जरी प्राईस वाढलं असेल, पण याचं अजूनही 1 रुपया. आमच्या वेळेला पण हे मिळायचं, आम्ही छोटे असताना, तेव्हा पण 1 रुपयाच होतं याचं प्राईस. ठीक आहे. प्रेसचे कपडे आणायला गेलं की त्याच्या साईडला एक शॉप आहे चॉकलेट वगैरेचं. सो तिथे गेलं की अन्वीचं काही ना काही म्हणजे तिचं असतंच, घेऊन मागायचं मागायचं. सो हे आज तिने घेतलं. आता कपडे आणले, घरी ठेवलं आणि मग इकडे आलो आम्ही. सो आज थोडंसं निवांत वेळ आहे. ॲक्च्युली जे पण काही शूट वगैरे होतं मी करून घेतलं आधीच मॉर्निंगला, आणि थोडंसं खेळत होती, तर मी म्हटलं चला करून घेते तोपर्यंत. बाकीचं जे पण काही पूर्ण दिवसचं जे माझं रुटीन असतं ते आज थोडंसं मी पेंडिंग ठेवलेलं आहे, कारण थोडंसं डोळ्याचं पण प्रॉब्लेम येत आहे असं वाटतं आहे मला. सो आज मी थोडंसं रेस्ट ठेवलेलं आहे. बाकी मॅसेज वगैरे काही बघत नाही आहे कारण त्याच्यामध्ये पण भरपूर वेळ जातो. फॉर्म फिल करणे, त्यांच्यासोबत बोलणे, हे तुझं नाव सांग. तुझं नाव? नाव नाही आहे. तुझं नाव काय आहे? अन्वी. हां, अजून? अन्वी. हां, अरे संपलं नाही ते. अजय. बोल. अन्वी, अजय, गहानी. हां हां, इकडे बघू. काय आहे? कुठं बीबी आहे? ॲक्च्युली एवढं ब्लॅक डस्ट सुरू आहे ना नरेंद्रनगरमध्ये, एवढं की म्हणजे रोज फरची पुसली ना तरी थेंब जरी पडलं ना घरामध्ये पाण्याचं, तरी त्याच्यावर येऊन धूळ चिपकतो एकदम, आणि ते ब्लॅक असल्यामुळे खूप जास्त गंध दिसतात टाईल्स. फक्त हे जिथं बॉर्डर दिसते या ठिकाणी, ही बॉर्डर फक्त एवढंच टाईल्स लावलेले होते इथे, आणि
ती ही इथून जी सरळ लाईन दिसते अशी तिथपर्यंत, बस एवढंच. या साईडलाच फक्त टाईल्स लावले होते. बाकी तिकडे ते काका ते दादा काम करत आहेत तिथे पूर्ण कचराच होता, म्हणजे नॉर्मल जागा होती. आणि अन्वी जिथं उभी आहे आता तिथे पण पूर्ण रेती आणि मातीच होतं. आता हे बरं झालं पूर्ण कंप्लीट केलं, म्हणजे खेळायला ना खूप चांगलं होतं लहान मुलांसाठी. नाही तर तिकडे थोडंसं नेणं म्हणजे विचारच यायचं. मी मधामध्ये टाळायची इथं आणायला तिला, आधी आणायची पण नंतर एवढी ती धावायला वगैरे लागली ना की मी नंतर आणतच नव्हती. काम 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 म्हणते मला, एवढं भारी काम आहे अन्वीचं. हळू खेळायचं, हळूहळू खेळायचं. हे काय जिम पुशअप, बापरे बापरे, माहिती नाही कुठून शिकते काय. म्हणजे तिला तेवढं कळत आहे की ते सगळं जिमचं आहे किंवा म्हणजे बॉडी बिल्ड करण्यासाठी आहे. ती ते खेळते आणि इकडे येऊन मला दाखवत आहे. आजची मुलं आणि खूप लक्ष ठेवावं लागतं, काय बघत आहेत, काय ऐकत आहेत, काय शिकत आहेत, ह्या गोष्टीवर ह्या सगळ्याच्यानं खूप लक्ष ठेवावं लागतं. काय हो तेच नेहमी माझा ना हेच प्रयत्न असते की नेहमी अन्वीने चांगल्याच गोष्टी बघाव्या आणि चांगल्याच गोष्टी शिकाव्या. म्हणून मी तिला प्रत्येक ठिकाणी नाही घेऊन जात. आणि मग ते घरच्या बाबतीत असो किंवा दुसरीकडे असो, जिथं मला चुकीचं वाटतं ना मी तिला नाही इन्वॉल्व करत त्या गोष्टीमध्ये. कारण मला नाही वाटत की एवढ्या कमी याच्यामध्ये, आणि हीच एक एज असते ना 2 वर्षापासून तर 5 वर्षापर्यंत तुम्ही मुलांना काय संस्कार देतात किंवा काय शिकवत आहात, काय बोलतात त्यांच्यासमोर, कसं वागतात, ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. कारण त्यानुसारच ते समोर ग्रो होतात. म्हणून मी नेहमी प्रयत्न करते की अन्वीच्या समोर जे पण काही घडतं ते व्यवस्थितच घडायला हवं. नेहमी मी घरी पण खूप टोकत असते सगळ्यांना की व्यवस्थित बोलवा, व्यवस्थित बोला, व्यवस्थित लँग्वेज यूज करा, जेणेकरून मुलं पण मग ती तशीच लँग्वेज यूज करतात. सो आपण जर व्यवस्थित वागलो, व्यवस्थित बोललो तर ते पण व्यवस्थित बोलणार.